बाहेर NSUIचं आंदोलन सुरू झालेलं आहे। NSUI ही एक विद्यार्थी संघटना आहे। दिल्लीतली ही सगळी दृश्य आहे। NTA कार्यालयाबाहेर NSUIचं आंदोलन सुरू झालंय। UGC नीटच्या परीक्षेत जो गोंधळ झाला त्या गोंधळाच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। NTA कार्यालयाबाहेर आंदोलक विद्यार्थी पोहोचलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी NSUIचं हे आंदोलन सुरू झालं। दिल्लीतली ही सगळी दृश्य आहेत। दिल्लीत हे आंदोलन सुरू झालंय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड। चैतन्य, आपण हा सगळा गोंधळ पाहतो NTA कार्यालयाबाहेर NSUIचं आंदोलन सुरू आहे, मागण्या नेमक्या काय बघतोय की नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक मोठा निर्णय घेतलाय। UGC नेटच्या 3 विषयांची परीक्षा रद्द करण्यात आली होती। कथित गैरप्रकार आणि भोंगळ कारभाराचा आक्षेप घेत खरं तर या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 प्रमुख विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या आणि UGC नेटने हा जो काही निर्णय घेतलाय आणि त्याचप्रमाणे UGC नेटचा जो भोंगळ कारभार होतोय या संपूर्ण परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार होत असल्याचा आरोप होतोय आणि या संपूर्ण प्रकारांविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्लीत UGC नेटचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर NSUIचे जे पदाधिकारी आणि विद्यार्थी आहेत ते आक्रमक झालेत। जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं या ठिकाणी केली जात आहेत। आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कथित पेपर फुटीचे प्रकरणं घडतायत आणि या संपूर्ण प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थी संघटनांमध्ये रोष असल्याचं पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच आता UGC नेटच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले। नक्कीच धन्यवाद चैतन्य दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन दिल्लीमध्ये NTA कार्यालयाबाहेर हे आंदोलन सुरू झालेलं आहे। पोलिसांकडून सध्या हे आंदोलन पांगवण्याचा प्रयत्न सुरू होतोय। आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। घोषणाबाजी तर सुरू आहेच, मात्र पोलीस प्रशासन, सुरक्षा यंत्रणा मोठ्या प्रमाणात इथे तैनात आहे। पोलीस प्रशासनाकडून या आंदोलकांची धरपकड करण्यात येते।